नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू पिकाची पहिली टॉनिकची फवारणी कधी करायची? टॉनिकची फवारणी म्हणजे जेव्हा आपण गहू लागवड करून साधारणपणे 30 दिवस झालेले असणार आहेत शेतकऱ्यांचे. त्याच्यानंतर गहू लागवड केल्यानंतर आपण पहिले पाणी पाजलं, त्याच्यानंतर आपण तणनाशक 21व्या दिवशी म्हणजे साधारणपणे दुसऱ्या पाण्याला 18 ते 21व्या दिवसाच्या दरम्यान आपण तणनाशकाची फवारणी करून घेतली. तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपण काय केलं तर आपल्या गहू पिकाला तणनाशक फवारणीनंतर खताचा डोस टाकला आणि तिसरं पाणी पाजलं. तिसरं पाणी गहू पिकाला दिल्यानंतर आपण पहिली टॉनिकची फवारणी करून घ्यायची. गहू पिकाला आपण साधारणपणे 3 टॉनिकच्या फवारण्या रेकमेंड करतो. स्टेज अशा असतात त्या टॉनिकच्या फवारण्यांच्या. पहिली स्टेज असते फुटव्याची स्टेज. इनिशियल स्टेजला जो फवारणी असते ती फवारणी काम करते, ज्याच्यामध्ये उंची वगैरे वाढून जाते, फुटवा चांगला येऊन जातो, कीड रोग सगळ्या गोष्टींपासून बचाव मिळून जातो. दुसरी फवारणी आपण करत असतो लोंबी निघायच्या अवस्थेमध्ये, जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त लोंब्यांची संख्या मिळाली पाहिजे आणि लोंबी लांब निघाली पाहिजे याच्यासाठी. आणि तिसरी फवारणी आपण टॉनिकची घेत असतो ती गहू जो आपला लोंब्यांची संख्या भरपूर निघाली, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, ह्या सर्व गोष्टी साईजला झाली पाहिजे, म्हणजे आपला गहू चांगला फुगला पाहिजे, लोंबी असते ते पूर्णपणे भरली पाहिजे, याच्यासाठी आपण ती फवारणी घेत असतो. पहिल्या फवारणीमध्ये आपण वापर करणार आहे सर्वात महत्वाचं फॉस्मॅजिक खत वापरणार आहे. त्याच्यामध्ये 5-40-14 ही खताची ग्रेड येते. त्याचं प्रमाण आहे प्रतिपंपास 100 ग्रॅम आणि एकराचं जर बघायला गेलं तर एकरी 1 किलो ते खत आपण फवारणीमध्ये वापरायचे. दुसरं घ्यायचंय बुरशीनाशकामध्ये अँट्राकॉल वापरायचंय. अँट्राकॉल ज्याच्यामुळे आता जे वातावरणात बदल होत आहेत, थोडंसं धुकं पडतंय किंवा ढगाळ वातावरण होत आहे, याच्यामुळे जो तांबेरा वगैरे येत असतो गहू पिकाला, याच्यापासून ते बचाव अँट्राकॉल सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला स्वस्तात मस्त काम होऊन जातं. तर बुरशीनाशक अँट्राकॉल वापरायचे. त्यासोबतच एक कीटकनाशक वापरायचे, ज्याच्यामध्ये तुम्ही अलिका, कराटे, 20% क्लोरो कोणतेही वापरू शकता. आपण रिकमेंड करत असतो अलिकाचा वापर करायचे. त्यासोबतच टॉनिक मध्ये ॲग्रो पॉवर, एपेक्स कंपनीचं ॲग्रो पॉवर टॉनिक येतं, ते प्रतिपंपास 10 ml वापरायचे. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची मायक्रोन्यूट्रिएंट. गहू पिकाला सर्वात जास्त मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असते, म्हणजे सर्व गोष्टींची गरज असते, खताची, NPK ची, तसेच मायक्रोन्यूट्रिएंटची सुद्धा या पिकाला जास्त गरज असते. तर सर्वप्रथम आपण मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये एक्सिड प्रतिपंपास 25 ते 40 ग्रॅम पर्यंत प्रमाण वापरायचंय. त्याच्यामुळे एक्सिडमुळे आपली मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी पूर्णपणे भरून निघेल. ही फवारणी दिल्यानंतर हे सर्व आपले डिफिशियन्सी मुक्त पीक असेल. त्यासोबतच बुरशीपासून ते पिकाचा बचाव अँट्राकॉल करेल, किडीचा बचाव होऊन जाईल आणि पिकाला जे अन्नद्रव्यांची जे कमतरता असते किंवा अन्नद्रव्यांची जी गरज असते ती या संपूर्ण फवारणीमध्ये आपल्या पिकाला मिळून जाईल. ही फवारणी घेत असताना काळजी काय घ्यायची? पूर्णपणे जमिनीत 90% ओल असावी. त्यासोबतच फवारणीचं पाणी हे एकदम स्वच्छ असावं. नदीचं वगैरे पाणी वापरू नये. पाण्याचा pH मेंटेन असलेलं पाणी वापरा आणि ओल असताना फवारणी गरगरीत करून घ्या. धन्यवाद.